सुप्रभात मित्रांनो, किरण भटकंती ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण जाणार आहोत ट्रेकला। तर कुठे जाणार आहोत तेव्हा तुम्हाला कळलंच असेल आपल्या व्हिडिओच्या टायटलवरून। तरी मी सांगतो, आज आपण जाणार आहोत सरसगडला, जो आहे पालीला। आपण आज त्या गडाचा ट्रॅक करणार आहोत। तर ट्रॅक करताना आता माझ्यासोबत आहेत, तुम्हाला भेट करून देतो मित्रांची माझ्या। एक मिनिट, माझ्यासोबत आहे हा सुबोध, जो लास्ट व्हिडिओमध्ये पण होता, तुम्ही याला ओळखता। आता हा नवीन जॉईन झाला, ओमकार म्हणून आहे तो आज आपल्याबरोबर। आणि तो पाठी बसला आहे तो ऋषिकेश, त्या मागे बसला आहे तो रश्मीन। ओके, चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। तर आपण आता पाली गावात पोचलो आहोत। इथून सरळ गेलात की पाली गाव लागतं। पाली गावात गेला आपण गणपती दर्शन घेऊच, पण आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता गड, त्या गडात आपल्याला ट्रेक करायचं आहे। बघूया आता कसं होतं, किती वेळ लागतो आपल्याला वरती गडावर चढायला। चला, आता आपण पोचलो आहोत बल्लाळेश्वर गणपती मंदिराच्या इथे। इथून आज सरळ गेलात की गणपतीचं दर्शन होतं। तर आपण जाऊन आता गणपतीचं दर्शन करूया, पण मंदिर बंद आहे, आपण बाहेरून दर्शन घेऊ शकतो। तर आता आपण गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत। तुम्ही पाहू शकता इथे गणपतीची कामं चालू आहेत, डागडुगीची छत नवीन टाकतात। पण हळूहळू जाऊया पुढे, चला। तुम्ही बघू शकता मंदिरात जाण्यासाठी जो मेन गेट आहे तो अजून बंद आहे। तर आपण आपल्या गणपती बाप्पाला बाहेरून नमस्कार। तर आता आपण पाली गणपतीचं दर्शन घेऊन गड चढायला सुरुवात करणार आहोत। तर तुम्ही या रोडनी जर सरळ आलात तर इथे देऊळवाडा म्हणून एक गाव आहे, त्या गावातून रोड सरळवरती गडाकडे जातो। चला तर मग आता आपल्या ट्रॅकला सुरुवात करूया। ते आपले सगळे मित्र आहेत, आता आपल्यासोबत आहेत, चला। तुम्ही पाहू शकता इथे छान असा छोटासा किल्ला केला आहे। तर मित्रांनो, दिवाळी जिथे गावागावात आहे ना, असे शिवाजी महाराजांचे किल्ले बनवतात, असे छान छान, आणि बनवतात ती छोटी छोटी पोरं बनवतात। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा किल्ला बनवलेला आहे त्या छान छोट्याशा पोराने।
तर आता आपण गडाच्या मुख्य पायथ्याशी पोचलेलो आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता दगडात कोरलेल्या या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचे. ते बघा आपले मित्र वरती पोचलेले आहेत. आपण पण सुरुवात करूया. तर आपण इथून पायऱ्या चढत चढत वरती जसे याल तसे एक तुम्हाला दगडात कोरलेली गुफा मिळेल. आपला मित्र आतमध्ये गेलाय. चला तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो गुफा कशी आहे. दिसतंय का आतमध्ये काय? काय लिहिलं तिथे? जय हनुमान. आणि ते समोर तुम्हाला भिंतीमध्ये जे होल दिसतंय मोठंवालं, तर ते खालून जेव्हा तोफेचे गोळ्यांचा मारा होत होता गडांवरती, तर त्याचा एक गोळा तो इथे लागलेला आणि त्याचा तो निशाणी आहे. आपली ती गुफा बघून झाल्यावर इथे बाजूलाच या अशा पायऱ्या आहेत. त्यावरती आपल्याला गडाच्या दिंडी दरवाजापर्यंत घेऊन जातात. तर त्या या पायऱ्या आपण मोजणार आहोत किती आहेत ते मी तुम्हाला सांगतो. अच्छा, तर आपण आता या 96 पायऱ्या आहेत ज्या वरती चढून आलो आहे. त्या पायऱ्या आपल्याला सोडतात गडाच्या दिंडी दरवाजाजवळ. चला आता आपण आतमध्ये जाऊया. चल. जसे तुम्ही गड चढत चढत पुढे जाल तशा तिथे त्या पायऱ्या आहेत. त्यावरती आपल्याला गडाच्या बुरुजापर्यंत घेऊन जातात. चला आता आपण तिकडे जाऊया. इथे वरती गडाच्या बुरुजावर पोचलात तर तुम्हाला असा हा खालचा असा विहंगम मस्त असा परिसर दिसतो. पाहू शकता तुम्ही.
मंडळी आपला गड फिरून झालेला आहे। या गडाबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा गड समुद्र सपाटीपासून 1600 फूट उंचीवर आहे आणि या गडाच्या पायथ्याशी पाली हे गाव वसलेलं आहे। पाली हे गाव अष्टविनायक गणपतीपैकी बल्लाळेश्वर हा जो गणपती आहे अष्टविनायकापैकी एक, त्या गणपतीसाठी हे गाव पाली हे गाव प्रसिद्ध आहे। तर तुम्हाला या गडावर यायचं असेल तर पाली गावातूनच तिथे देऊळपाडा एक छोटंसं गाव आहे, त्या गावातूनच एक कच्चा रस्ता वरती आपल्याला सरसगडावर येऊन सोडतो आणि जर तुम्ही तसं चढत चढत पुढे याल तर गडाच्या मुख्य पायथ्याशी आलात तर तिथे तुम्हाला दगडात कोरलेल्या 96 पायऱ्या दिसतील, त्या तुम्हाला वरती दिंडी दरवाजापर्यंत येऊन सोडतात। तुम्ही जर दिंडी दरवाजातून जसं पुढे पुढे जाल गडावर चढत चढत तर तुम्हाला वरती गेल्यावर पाण्याच्या 60 टाके दिसतील, परत धान्याचे कोठार दिसेल, कैदखाना दिसेल, परत शस्त्र साठा करण्यासाठी शस्त्राग्रे दिसतील आणि अजून तसे तुम्ही पुढे चालत चालत जाल तर पुढे तुम्हाला पीरबाबांचा दर्गा दिसेल आणि त्याच्यात पुढे आपल्या शंकर महादेवांचं मंदिर आहे। तर शंकर महादेवांच्या मंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो आणि भाविकांची मोठी गर्दी असते आणि जर तुम्ही गडावरून खाली बघितलात तर तुम्हाला पालीगाव, तैलबैलागड, सुधागड, धनगड असे बरेचसे भाग तुम्हाला या गडावरून दिसतात। म्हणून या गडाचा उपयोग टेहाळणी करण्यासाठीच जास्त होत असे आणि शिवाजी महाराजांनी जो मिर्झा जयसिंग बरोबर तो ऐतिहासिक तह केलेला तेव्हा मुघलांना जे किल्ले दिलेले त्यापैकी हा एक किल्ला होता तो शिवाजी महाराजांनी मुघलांना दिलेला। तर मित्रांनो, या गडाबद्दल जी काही माहिती होती ती मी तुम्हाला सांगून झालेली आहे। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव।